नमस्कार मित्रांनो, मी आहे विशाल चौगले आणि समोर दिसत आहे ते आमचे बंधू अतुल चौगले। आपल्या सर्वांचं आमच्या कलामृत ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पन्हाळ तालुक्यातील बांदिवडेमधील शिलास्तंभांना भेट द्यायला। या शिलास्तंभांचं वैशिष्ट्य म्हणजे याची नोंद थोड्या दिवसामध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये होणार आहे। आपल्या उद्देशापासून थोड्या अंतरावर आपण आहे। या शिलास्तंभांविषयी आणखीन सांगायचं झाल्यास असे स्तंभ जगात फक्त 3च ठिकाणी आढळतात। पहिले म्हणजे आयर्लंडमध्ये, दुसरे भारतातच कर्नाटकमध्ये आणि तिसरं हे पन्हाळ तालुक्यातील बांदिवडे ह्या गावात। आपणाला हा समोर जो खाली रोड दिसत आहे तो आहे कोल्हापूर बांदिवडे घुंगूर हा रोड। कोल्हापूरहून आपण घुंगूरच्या दिशेने जात असताना बांदिवडे या गावामधून अगदी थोड्याशाच अंतरावरती हे शिलास्तंभ आहेत। आपण बांदिवडेमधून वाटेने इथं वरती येऊ शकता। अगदी 10च मिनिटांची वाट आहे, खूप जास्त नाही, फक्त गाड्यावरती येऊ शकत नाहीत। तज्ञांचं असं मत आहे की जवळपास 70 लाख वर्षांपूर्वी की ज्यावेळी पन्हाळा मसाई डोंगररांगाची निर्मिती झाली त्याचवेळी हे शिलास्तंभ बनले असावे। अगदी 1-2 नव्हे तर 12 ते 15 दगडही एकमेकांवरती आपणाला या शिलास्तंभामध्ये आढळून येतात। 12 फुटापासून ते 25 फुटापर्यंत ह्याची उंची आपणाला साधारणतः दिसून येते। येथील स्थानिक लोक ह्या शिलास्तंभांना फारसं महत्त्व देताना आपणाला दिसून येत नाही। त्यांचं असं मत आहे की एकेकाळी लग्नाचे वऱ्हाड तिथून जात असताना ते अचानक लुप्त झाले आणि त्या ठिकाणी ही रचना निर्मिती झाली। भीतीमुळे का होईना पण त्याचमुळे मानवाचा जास्त हस्तक्षेप झालेला येथे आपणाला दिसून येत नाही आणि त्याचमुळे येथील शिलास्तंभ सुस्थितीत आपणाला दिसून येतात। सदर शिलास्तंभ जागतिक वारसा स्थळात नोंद होत असल्यामुळे पन्हाळा वन विभागाने येथे चढाई करण्यास आणि स्थानिकांना गुरे चारण्यास सक्त मनाई केलेली आहे। तसेच हे शिलास्तंभ पर्यटन केंद्र कसे बनू शकतील याकडेही विशेष लक्ष दिलेले आहे। असं वाटतं की माणसाने तर आम्हाला
असं सांगितलं होतं लोकांनी गावातल्या की इथं ढोलासारखा आवाज येतो दगडावर मारलेला. तर आम्ही शहानिशा करण्यासाठी इथं दगड वाजवत आहोत, दगड आपटत आहोत दगडावरती या शिलास्तंभाच्या. तर आम्हाला असे आढळून आलेले आहे की जी माहिती आम्हाला सांगितली होती ती 100% खरी आहे. तुम्ही बघू शकता इथे आवाज कसा येतोय, अगदी ताशासारखा आवाज येतोय. खूप. तर मी तुम्हाला आवाहन करतो हे बघण्यासाठी तरी तुम्ही अवश्य या शिलास्तंभांना. तर हा रेग्युलर दगड आहे, हा रेग्युलर आवाज येतो. आणि ह्या दगडातून बघा कसा येतो, एक वेगळाच आवाज आहे या दगडातून. आपण असे अजून किती दगड आहे तिथे चेक करूया. हा रेग्युलर आहे, हा पण रेग्युलर आहे, नाही हा पण रेग्युलर आहे. त्या दगडातून आपल्याला वेगळा आवाज येतो. ह्याच फक्त हा शिलास्तंभातून आवाज येताना मला आढळून आलेला आहे. नाही दुसऱ्यातून येतोय. हा एकच आहे, हा या साईडून वाजून बघितला. येथील गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की शिलास्तंभांमधील एका दगडावरती दगड वाजवल्यानंतर चक्क ढोलाप्रमाणे आवाज येतो. ह्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला. तर त्यामध्ये आम्हाला आढळून आलं की केवळ एका दगडावरतीच ढोलाप्रमाणे आवाज येत होता. बाकीचे दगड हे रेग्युलर आहेत, पण फक्त एकाच दगडावरती हा ढोलाप्रमाणे आवाज येत होता. म्हणजे गावकऱ्यांनी सांगितलेली बातमी ही 100% खरी ठरली. प्रेमी युगलांनी आपली नावं सुद्धा लिहिलेली आहेत, दिसत असतील आपल्याला व्हिडिओ मध्ये. काय नाव ते जवळ जाऊन बघावे लागतील. मोबाईल नंबर सुद्धा लिहिलेले आहेत, तर जाऊन बघूया. तर ह्याच्यावरून असं जाणवतंय की इथं आणखीन काहीतरी स्तंभ असतील, ते कालांतराने पडलेले आहेत, त्याचे भग्नावशेष दिसत आहेत तिथं. तरी आमचा हा शिलास्तंभावरील व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.